20 वर्ष आहे आपण आपल्या नोटमध्ये लिहिलंच आहे. एक वैशिष्ट्य आणखी आमचं असं आहे की आमची जी समिती काम करते ती पूर्णपणे इंडिव्हिज्युअल करते, म्हणजे एकत्र बसून काम करत नाही. म्हणजे अशा अर्थानं की तो जो फॉर्म आम्ही केलेला असतो, आमच्याकडे जे प्रस्ताव येतात तर त्यांच्याकडे आल्यानंतर हे त्यांचे मार्किंग करतात, हे मार्किंग करतात, असं वेगवेगळं मार्किंग होतं आणि तो जो शेवटी जे काही 4 फॉर्म एकत्र येतील ते डायरेक्ट कॉम्प्युटरला जाऊन मिळवतो. म्हणजे मला माहित नाही की ह्यांनी काय केलेलं आहे. अशा पद्धतीने आम्ही ते करतो. म्हणजे कोणालाही असं होऊ नये किंवा काही वेळा बऱ्याच वेळा असं होतं, काही वेळेला आपण बसलो की त्याला थोडंसं मला बरं वाटतं तर त्याला एकाच्या मताचा परिणाम दुसऱ्या मतावर होऊ शकतो. पण आम्ही हे टाळलेलं आहे की इंडिव्हिज्युअली बघूया, आपण प्रत्येकाला जे वाटतं ते त्याप्रमाणे आम्ही ते काम करतो. हा एक भाग झाला. दुसरे भाग आम्ही आणखी एक असे करतो की हा जो पुरस्कार देताना आमच्याकडं कुणीही म्हणजे उद्योग पार्टिसिपंट किंवा जो कोणी असेल तर इव्हन आमचे बापूंना सुद्धा अलाउड नाही खरं सांगतो आमच्याकडे की आमच्याकडे यायचं नाही, आमच्याकडे फिरकायचं. ज्या दिवशी कार्यक्रम असतो त्या दिवशी तुमचे बापू येतात, बापूचा त्यांचा संबंध आहे. कारण तोपर्यंत, कारण त्याचमुळं कदाचित आम्ही म्हणतो की त्याचमुळं कदाचित आमच्या पुरस्कारांनी विश्वासार्हता टिकून ठेवलेली आहे. आणखी आम्ही काय करतो, 2 शाळांना आपण पुरस्कार देतो. त्या शाळांना पुरस्कार देताना मात्र आपण थोडीशी एक अट आपली अशी आहे की ती शाळा जिल्हा परिषदची किंवा नगरपालिकेची किंवा महापालिकेची असली पाहिजे. कारण खाजगी शाळांना आपण पुरस्कार देत नाही, 2 शाळांना पुरस्कार देतो. हे पुरस्कार देताना आपण काय करतो तर प्रस्ताव मागवतो अगोदर. आमच्याकडे साधारणपणे 30-35 प्रस्ताव येतात साधारणपणे. त्यानंतर आम्ही त्यातले सिलेक्ट करतो अगोदर काही प्रस्ताव आणि मग त्या प्रस्ताव जे सिलेक्ट करतो, एक 5-10 प्रस्ताव आम्ही सिलेक्ट करतो आणि ते जे शाळा जे सिलेक्ट केलेले असतात त्यांना प्रत्यक्ष आम्ही म्हणजे पाहायला जातो. ती शाळा खरोखर तशी आहे, कारण त्यांनी जे प्रस्ताव दिला तसाच आम्ही स्वीकारत नाही, तर प्रत्यक्ष पाहायला जातो आणि मग त्याच्यातून आम्ही 2 पुरस्कार काढतो. आता या ठिकाणी एक गव्हर्नमेंटने एक स्कीम केलेली आहे, आपल्याला कदाचित पत्रकार माहीत असेल, PM श्री योजना म्हणून एक आहे किंवा मुख्यमंत्रीची देखील योजना आहे. त्यांना फार मोठे ग्रँट्स मिळतात, त्या शाळा आम्ही घेत नाही. कारण त्यांना मग नाहीतर काय होईल की दरवेळेस त्या शाळेत PM श्री जी योजना आहे ती शाळा छानच असते, त्याला 1 कोटी रुपये अनुदान मिळतं सरकार. मग ती शाळा चांगलीच असणार, दरवेळेस त्या शाळा येतील. पण आम्ही काय केलं की त्या PM श्री ज्या आहे शाळा, ते शाळा उत्तमच आहेत, तो प्रश्न नाही. पण मग त्या वगळून जे आहेत त्यांचा आम्ही विचार करतो. अशा पद्धतीने आपण ते काम करतोय. आणि विशेषतः शाळेचं सगळं जे काही सजावट आहे किंवा व्यवस्था आहे त्या लोकवर्गणीतून करणाऱ्या शाळा त्यांना प्राधान्य दिलं जातं. आणि केवळ इन्फ्रास्ट्रक्चरचं बघतोच आम्ही, पण त्याचबरोबर प्रत्यक्ष वर्गात जाऊन त्या मुलांशी संवाद साधणं, एक जास्त आपण ज्याला चुणूक म्हणूया फारतात, काही प्रश्न विचारून मला काय इंग्रजी येते का, बोलता येते का, लिहिता येते का, अशा पद्धतीने थोडासा आम्ही अंदाज घेतो. याचबरोबर ज्या पुरस्कार ज्यांना आपण पुरस्कार निवडलेला आहे आणि आमच्या लक्षात आलं तर आम्ही त्या शिक्षकाची माहिती परत घेतो. लक्षात, पुरस्कार आम्ही ज्यांना देणार आहोत त्याची माहिती अशी घेतो की त्या माणसाचं त्या भागामध्ये त्याच्याबद्दल काही वाईट कुठं काही ऐकायला मिळत नाही ना. कारण काय वेळा काय होतं, बायोडेटामध्ये सगळ्याच गोष्टी येत नाही, रेकॉर्डवर हे सगळं चांगलं दिसतं. आपण प्रस्ताव जे आहे ते ऑफलाईन घेतोय. अन्नपूर्णा कार्यालय आहे आपलं विकासनगरचं फाउंडेशनचं, त्या कार्यालयात आपण ऑफलाईन प्रस्ताव स्वीकारले जातील आणि ऑनलाईन जी काही आहे आपली वेबसाईट आहे लोकमंगल फाउंडेशनची, त्या वेबसाईटवर सगळे आपले ऑनलाईन फॉर्म आहेत, अर्ज आहेत प्रस्तावासाठी. आणि या व्यतिरिक्त आपल्या पतसंस्थेच्या ज्या काही शाखा आहेत जिल्ह्यामध्ये 76 शाखा आहेत जवळपास, त्या 76 शाखेमध्ये ते प्रस्ताव तुम्हाला अर्ज मिळतील. शिवाय लोकमंगल फाउंडेशनच्या ऑफिसमध्ये देखील तुम्हाला हे अर्ज अवेलेबल होतील. रॉयल एनफिल्डचे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स. चव्हाण मोटर्स यांचे रॉयल एनफिल्ड शोरूम ओटगी रोड, आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू. बुलेट 350 व क्लासिक 350 हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजर स्टॉक मध्ये उपलब्ध. आकर्षक फायनान्स योजना. घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोअर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या. अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या. संपर्क 7720 06 90 74.